कारंबा गावातून भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते यांची घोड्यावरून काढली मिरवणूक। कारंबा येथील गाव भेट दौऱ्यासाठी सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार राम सातपुते यांचे आगमन झाले असता ग्रामस्थांनी भाजपचे आमदार राम सातपुते यांचे ढोल ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत करून त्यांची घोड्यावरून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली। या गाव भेट दौऱ्यासाठी दरम्यान भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार व इंद्रजीत पवार यांनी विशेष लक्ष वेधून घेतले होते। भाजपचे कार्यकर्ते व ग्रामस्थांची उपस्थिती होती। भाऊजी परवा दिवशी पंढरपूर तालुक्यातल्या एका गावामध्ये गेलो होतो। एक आजी माझ्याकडे आल्या। मी असाच गावात प्रवेश करत असताना एक आजी आल्या, हातात ताट आणि हात थरथर कापत होते। त्यांनी मला औक्षण केलं आणि माझ्या हातामध्ये 10 रुपयाची नोट दिली। म्हणून आजी याची काय गरज, राहू द्या तुम्हाला। नाही म्हणे तुम्ही मोदीजीकडून आलाय म्हणून तुम्हाला मी 10 रुपये देतो। मी म्हटलं राहू द्या राहू द्या। नाही मला म्हटलं मी का देते विचार। म्हटलं का देत नाही। त्या म्हटल्या की मला चालता येत नव्हतं म्हणजे व्यवस्थित, तर त्या ठिकाणी मोदीजीने माझ्या घराला नळाचं पाणी दिलं। मी डोक्यावर हंड्याने पाणी वाहू शकत नाही, मी आणि माझे पतीच आहे, आम्हाला मुलगा नाही आहे, तर आम्हाला चालता येत नाही, तर मोदीजींनी आम्हाला घरामध्ये नळाला पाणी दिलं। त्याच्यानंतर आम्हाला घर राहायला नव्हतं, त्याच्यामधलं मानधन वाढवलं। त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की मोदीजीने आम्हाला 1.5 एकर शेती आहे, आम्हाला वर्षाला 12,000 रुपये मोदीजी खात्यावरती टाकतात, त्याच्यामुळे मी हे तुम्हाला 10 रुपये देते। मित्रांनो, हे मोदीजीने केलं, गोरगरीब जनतेला न्याय देण्याचं काम केलं। त्यांचे वडील काय करत होते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, कारखान्यावर काम। आज तशा घरातला माणूस एखादा आमदार खासदार व्हावा हे काँग्रेसवाल्याला पचतच नाही, कारण यांचे बाप 40-40 वर्ष मंत्री, मुख्यमंत्री, राज्यपाल आणि त्यांच्याच पोरांनी फक्त महिला आहे म्हणून हात जोडतील, मी तुमची लेक आहे म्हणतील, मी तुमची बहीण आहे म्हणतील। हे सगळे नाटक आहेत, सगळे नाटक। परंतु नंतर 5 वर्षे हे कुठेही दिसत नाहीत। मुंबई पुणे कुठं सापडायचे हुडकायचे आपल्याला पंचायत पडत। आज मात्र गरीब